वर संपूर्ण जगामध्ये 11 नंबरला जर आपण पाहू शकाल तर ही स्पर्धा पाहिली जाते। कालच्या दिवसामध्ये विचार केला संपूर्ण जगात जवळजवळ 11 लाख लोकांचे व्ह्यूज या कालच्या संपूर्ण दिवसाला आपण पाहिलेत। टेनिस क्रिकेट दुनियातला बादशाह चॅनल टेनिस क्रिकेटच्या विचारात माध्यमाने विचार केला तर tenniscricket.in यांची संपूर्ण टीम त्यांचा आभार व्यक्त करतोय आणि त्यांच्या माध्यमातून घर बसल्या आमचे जे प्रेक्षक आपल्या टीव्ही सेट समोर त्यासोबत आपल्या मोबाईल हँडसेट समोर या मॅचचा आनंद घेतात त्या सर्वांचा आभार। जाऊयात मॅचच्या दिशेला। दोन पंच मैदानामध्ये सज्ज आहेत जय पवार सर आणि राम डिंगोरे सर। स्ट्राइक एंडला प्रवीण फडे, नॉस्ट्राइक एंडला रुपेश फडे, बॉलिंग मार्कवर सज्ज षटक क्रमांक पहिले घेऊन संदीप दानकर। या दरम्यान आम्ही बेडीसगावकर संघाचे समर्थक या सर्वांकडनं चिरवली संघाला शुभेच्छा द्यात आभार व्यक्त करतोय बेडीसगाव टीमचं। प्रवीण आणि रुपेश सज्ज होतात। बॉलिंग मार्कवर सज्ज होईल गोलंदाज संदीप दानकर। दोन्ही संघांना शुभेच्छा असतील। एक चांगला खेळ, एक शिस्तबद्ध खेळ तुमच्या माध्यमातून पाहायला मिळावा हीच अपेक्षा असेल आयोजकांना आणि आमच्या प्रेक्षकांना देखील। स्कोरच्या भूमिकेत या ठिकाणी बदल आपण पाहताय रुपेश शिरे मॅन फ्रॉम नांदवळ यांच्या माध्यमातून वेलकम रुपेश, स्वागत आहे आपलं देखील। संदीप सज्ज होतोय स्ट्राइक एंडला बॅट्समन प्रवीण फडे साठी पहिला बॉल। हलक्यातनं फक्त टॅप केलाय बॉल पॉइंटच्या दिशेला इनफिल्डच्या आतमध्ये जातोय। पहिलाच बॉल डॉट पाहायला मिळतोय। इस दरम्यान अमर राजेंद्र राऊत शिवव्याख्याते बुलंद आवाज धडधडती टोप यांच्या माध्यमातून नेहरूली संघाला शुभेच्छा आभार व्यक्त करतोय अमर सर आपलं देखील। स्विच करण्याचा प्रयत्न, गुड बॉलिंग, दर्जेदार षटक हाताळत आहे संदीपच्या माध्यमातून। पहिला बॉल डॉट, त्यानंतर दुसरा बॉलवर देखील बीट करतात प्रवीण फडे। याला सलग 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळतात। दोन्ही संघ विजयी संघ आहेत। अजूनही एकही सामना पराभूत झाला, मात्र विजयाची घोडदौड कोणता संघ पुढील फेरीमध्ये चालू ठेवेल त्यासाठी एक चांगली फाईट, एक चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये। बॅकफुटला गेले, रूम दिला बॉल इनफिल्डच्या वरून गेले, सुरेख फटका। हा स्ट्रॉंग झोन आहे प्रवीण फडेचा आणि बॉल निघून जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार। पाहू शकाल खूप रूम दिला होता ऑफस्टमच्या खूपच बाहेरचा बॉल आणि त्यावर इनफिल्डच्या वरून पॉवर प्लेचा लाभ उठत असताना एक चांगला फटका। हा बॉल स्टंप मध्ये होता, उंच गेला, बिग विकेट हवेमध्ये, जज करू शकले नाहीत प्रॉपर। इथे कॅच ड्रॉप होतीये, थोडस एफर्ट मी म्हणेन चांगले होते, कॅच हार्ड होता परंतु शेवटच्या क्षणाला कॅच ड्रॉप होते, परिणामी 2 धावा या ठिकाणी। सहा धावा धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात। संदीपचं एक चांगलं षटक आतापर्यंत पहिल्याच ओव्हर मध्ये तब्बल 11 लाख लोकांनी कालचा संपूर्ण दिवस अनुभवला। सुरेख गोलंदाजी, जबरदस्त बॉलिंग, 6 धावा धाफळकावर षटक क्रमांक पहिले या ठिकाणी सुरू असताना संघर्ष सुरू आहे विजयासाठी, संघर्ष सुरू आहे SPL मध्ये। टॉस संधी आहे अजित दानकर, चेंडूच्या खाली, चुकी होणार नाहीये, बिग विकेट प्रवीण फडे बॅक टू द पॅव्हिलियन, व्हेरी गुड षटक। धन्यवाद संदीप दानकर, पहिल्याच ओव्हर मध्ये काय जबरदस्त कामगिरी केली आहे।
इथे देखील अजित वर्डे ऑलरेडी पुढे गेला होता, कॅच होऊ शकली असती, परिणामी बॉल निघून जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू. ऑलरेडी मागे असता क्षेत्ररक्षक तर नक्कीच कॅच होऊ शकला असता. संधी यावेळी बिग विकेट असेल अजित फर्डे. अजित दानकरच्या हातामध्ये कॅच आणि रुपेश फर्डे माघारी परततोय. परंपरेचा चषक हा मोठ्या मानाचा, वर्षाचा परंपरेचा चषक हा मोठ्या मानाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. प्रवीण फर्डे रुपेश फर्डे ही सलामीची जोडी माघारी परतली. आता मात्र कुठेतरी अडचणीत सापडलाय. एक षटकार आल्यानंतर संयम ढासळला त्या ठिकाणी. मी म्हटलं होतं टेम्परामेंट महत्वाचं असं क्रिकेटमध्ये, परंतु इथे आक्रमकता सुरू ठेवली आणि त्यानंतर एक फटका इथे फर्स्टला लॉंग ऑफला. टायमिंग प्रॉपर करू शकले नाहीत, प्रॉपर एक्झिक्युशन देखील करू शकले नाहीत आणि अजित फर्डे अजित दानकरच्या माध्यमात एक चांगला झेल त्या ठिकाणी फिनिश झाला. ऑन अ स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. विकास फर्डे येतात नवीन फलंदाज. लाऊड अपील. पंच सहमत नाहीयेत, परंतु इथे खूप उत्साही आहे त्या ठिकाणी. गुड बॉलिंग, जबरदस्त षटक या ठिकाणी नरेशच्या माध्यमातून. आक्रमकता पाहायला मिळते. सांघिक कामगिरी, युनिटी. प्रत्येक बॉलवर आत्मविश्वास वाढवला जातोय प्रत्येक खेळाडूचा. 13 ऑन स्कोरबोर्ड, 13 धावा दाफळकर पाहायला मिळतात. बॉलिंग बॅकफुटला केले, इनफिल्डच्या वरून खेळलाय, पॉइंटच्या वरून. हा पॉवर प्ले मध्ये एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतो SK यांच्या पॅट मधनं. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. थँक्यू. 18 धावा दाफळकावर, 17 माफ करा, 17 रन्स ऑन स्कोरबोर्ड. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत नेहरूळी संघ खूप चांगली कामगिरी करतोय. टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. सलामीची जोडी माघारी परतवली आहे. SK आणि विकास ही जोडी मैदानामध्ये आपण पाहू शकाल. फुल टॉस समोरच्या खेळतात. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आहेत डीपमध्ये. सन्माननीय दरम्यान अनिलजी दानकर साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण नेहरूळी संघाला शुभेच्छा आलात. मनपूर्वक आभार आपलं SPL व्यवस्थापन समितीच्या वतीनं. स्कोर कार्ड 18 धावा, षटक क्रमांक दुसरं संपन्न झालाय. पहिल्या षटकामध्ये 6, या ओव्हरमध्ये आतापर्यंत खर्च केला धावा. एकंदरीत 2 विकेट, 18 धावा दाफळकावर. षटक संपन्न झालाय. 30 सेकंडच्या बाहेर 6 खेळाडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. ज्या गोलंदाजानं पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा दिला, एक महत्त्वपूर्ण विकेट संपादित केली, त्याच गोलंदाजाला तिसऱ्या ओव्हरमध्ये कंटिन्यू ठेवला. इथे एक आक्रमकता, अटॅकिंग कॅप्टन्सी आपल्याला पाहायला मिळते. दिनेश वखारे यांच्या माध्यमातून, वखेर यांच्या माध्यमातून. त्यांच्या माध्यमातून चांगली कॅप्टन्सी पाहायला मिळते. संदीप दानकर षटक क्रमांक 30 घेऊन शॉर्ट थर्ड मॅन. त्यासोबत एक गलीस मध्ये देखील एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. फुललेंचा बॉल खूप चांगला बॉल होता, थोडेसे शफल झाले होते. आउटफील्ड मध्ये खूप वेगाने आले. अजित दानकर बॉल वर फेकी होते, तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव.
जे दोन गोलंदाज चांगली कामगिरी होते त्यांनाच मात्र पण कंटिन्यू चांगली कॅप्टन्सी मी म्हणेन. संदीप दानकर षटक क्रमांक 30 घेऊन लोवर फुल टॉस ऑन साइडला स्टिअर केला अलॉंग द कार्पेट ऑन ड्राइव्ह पाहायला मिळते. क्षेत्रक्षक डीप मध्ये आहेत. कल्पेश आउटफील्डचा एक चांगला खेळाडू ज्याच्या हातामध्ये बॉल जातोय. इथे देखील एक मिळते धाव सिंगल आणि आता मात्र डिफेन्सवर भरलेला जातोय. संयम या ठिकाणी दाखवला जातोय. संघमालक देखील आहेत जे स्वतः गोलंदाजी करतात. संदीप दानकर जय भवानी नेहरूली संघाचे संघमालक. स्कोर कार्ड वर धावा संख्या 20 20 धावा धावफलक आपल्याला पाहायला मिळतात. इनफिल्डच्या वरून शॉट एक्स्ट्रा कव्हरला बीट करून बॉल निघून जातोय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर ओव्हर पिच बॉल आणि त्यावर एक क्रॅक कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते. बॅट्समन SK च्या बॅट मधनं हा एक क्लासिकल चौकार. ओव्हर पिच बॉल फुल रेंजचा बॉल आणि त्यावर एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय. लाईन मागे खेचली आणि त्यावर देखील पॉइंटच्या वरून फटका खेळलाय. जबरदस्त फटका. बॉल निघून जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलग दुसरा चौकार. सलगचे 2 चौकार. फलकावर धावा 28 आणि मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त इनिंग साकारली होती. 5 बॉल 5 षटकार याच्या बॅट मधनं आपण पाहिले होते SK यांच्या माध्यमातून. सलग 2 चौकार ते येत आहेत. चांगला बॉल फुल लेनचा परफेक्ट यॉर्कर होता. खोदून काढलाय. दुसऱ्या धावेसाठी आलेत. थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तितक्या वेगाने आले नव्हते. त्याचा लाभ इथे उठवला. एकेरीला दुहेरी मध्ये कन्वर्ट केलं आणि ही क्रिकेटचं चांगलं दर्शन इथे मी म्हणेन घडवतात. हे दोन्ही फलंदाज या डबल बरोबर स्कोर कार्ड पुढे सरकतोय. धावसंख्या लगावली गेली आतापर्यंत धावफलकावरती 30 धावा. सुरुवातीचे दोन्ही सलामीचे फलंदाज लवकर बाद झाले होते. त्यानंतर कुठेतरी संघ सावरण्याच्या गरज होती आणि ती गरज आणि ती जबाबदारी ते कर्तव्य या ठिकाणी पार पडत असताना SK आतापर्यंत 6 चेंडू त्यांनी फेस केले. 3 चौकार. वैयक्तिक 6 बॉल मध्ये 15 धावांवर ते खेळतात. फुल टॉस ऑन साइड ला डिस्टन्स कव्हर. व्हॉट अ फिल्डिंग. व्हॉट अ ग्रेट एफर्ट. मॅग्निफिसंट कमिटमेंट. कल्पेशच्या माध्यमातून संघासाठी महत्वपूर्ण 4 धावा वाचवल्यात. गुड फिल्डिंग. टाळ्या होऊन जबरदस्त क्षेत्ररक्षण. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली. त्यानंतर मात्र काय जबरदस्त एफर्ट. जबरदस्त फ्लाइंग कल्पेश. निकोलस पुरनची आठवण झाली ज्याने किंग्ज 11 पंजाब संघामध्ये खेळत असताना एक जबरदस्त षटकार अडवला होता. संपूर्ण त्याची बॉडी बाउंड्री लाईनच्या बाहेर हवेत होता. त्यानंतर चेंडू आतमध्ये फेकलाय आणि ते तशाच प्रकारे क्षेत्ररक्षण शेंद्रून प्रीमियर लीग सन 2020 या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. कल्पेशच्या माध्यमातून गुड फिल्डिंग. जबरदस्त क्षेत्र. ही क्लिप फिरेल आज सोशल मीडियावर. हा षटकार अडवला ही क्लिप नक्कीच फिरेल. कल्पेश थोडासा मी म्हणेन फेमस होईल सोशल मीडियावर. जाऊयात मॅचच्या दिशेला. 32 धावा धावफलकावर अजित दानकर षटक क्रमांक 4 गुण. पहिलाच बॉल बीट होत आहेत. बॉल थांबणार नाहीये कारण वेग आहे अजितच्या गोलंदाजीवर. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा चौकार.
गावानं चषक ठेवलाय यसी नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय यसी. चौकार येतोय. अजित दानकर षटक क्रमांक 14 घेऊन धावसंख्या धावफलकावर 36. स्ट्राइक एंडला बॅट्समन विकास फडे. ऑनसाइड स्ट्रोक प्रॉपर टायमिंग करू शकला नाही क्षेत्ररक्षक आले. कल्पेश त्या ठिकाणी आउटफील्डचं मी मगाशीच म्हटलं होतं की एक दर्जेदार खेळाडू आहे आणि मिड विकेट असेल त्यासोबतच लॉंग ऑनचं झोन असेल, लॉंग ऑफ झोन असेल, या ठिकाणी तुमच्या संघातला एक दर्जेदार खेळाडू, एक जबरदस्त क्षेत्ररक्षक असणं फार गरजेचं असतं आणि तेच जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते ते कल्पेशच्या माध्यमातून. डीप मध्ये संघनायक या ठिकाणी चर्चा करत असताना अजितच्या सोबत महत्वपूर्ण मॅच, कारण त्यांना माहिती हा सामना जिंकणं माझ्या संघासाठी फार महत्वाचं असेल. या सिंगल बरोबर स्कोर कार्ड पुढे सरकतो. स्ट्राइक एंडला धावफलकावर पाहायला मिळतात धावा 37. एक वेगळा स्टान्स एसके यांचा जर पाहिला, बॅटिंगचा एक वेगळा स्टान्स असता. सुरुवातीलाच एक वेगळ्या ऍक्शन मध्ये उभे राहतात, त्यानंतर सज्ज होतात. ऑन साइडला बिग विकेट हवेत असेल. कॅप्टन दिनेश वखारे, गुड कॅच. फलंदाज एसके बॅक टू द पॅव्हिलियन. कॅप्टनच्या माध्यमातून एक चांगला झेल या ठिकाणी टिपण्यात येतोय आणि महत्वपूर्ण फलंदाज माघारी परततोय. एसके बॅक टू द पॅव्हिलियन. स्कोर कार्ड वर धावसंख्या 37 धावा. अजितला यश मिळतोय. नवीन फलंदाज अजित फडे मैदानाच्या आतमध्ये येतात. टॉलमॅन. स्ट्राइक एंडला बॅट्समन विकास. ओव्हर द विकेट अजितचा पुढचा बॉल शफलून खेळलेत. क्षेत्ररक्षक आहेत, जज करतात त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅकवर्ड स्पेल एक सीमारेषेच्या दिशेला. हा एक येतोय चौकार. चार धावा आणि धावफलकावर धावा आपल्याला पाहिजे 41 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. धावा आतापर्यंत कॅचचा कॉल. संगनायक दिनेश. तिसऱ्या प्रयत्नामध्ये बॉल जमिनीला दान केला जातोय. जज केला होता परंतु कॅच ते ड्रॉप होते. चांगला एफर्ट. संपन्न होतं षटक क्रमांक 4. स्कोर कार्डवर धावसंख्या दाखल पाहायला मिळते ती 43 धावा, 43 रन्स. पण सुरुवातीला या मैदानाचे खासियत आहे वायडिश लॉंगॉन आणि लॉंगॉनच्या रिजन मध्ये जो खेळाडू क्षेत्ररक्षण करत असतो त्याला समोरून येणारा बॉल सुरुवातीला कळत नाहीये. तेच झालं या ठिकाणी. दिनेशला एक्झॅक्टली माहीतच नव्हतं की बॉल कुठे आला. त्यानंतर त्यांनी वरती पाहिलं, त्यानंतर कॅच हवेमध्ये होता परंतु शेवटच्या क्षणाला कॅच ड्रॉप झाला. बॅटिंग पॉवर प्लेचा पंचांचा इशारा आमच्या माध्यमातून पोहोचतो. षटक क्रमांक 5. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. या बॅटिंग पॉवर प्लेच्या महत्वपूर्ण षटकामध्ये गोलंदाजीसाठी संघनायकांना जबाबदारी सोपवली आहे. विश्वास दाखवलाय नरेश या गोलंदाजावर. 43 धावा. विकास फर्डे आणि अजित फर्डे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ड्रिंक्स ब्रेक सुरू आहे मैदानामध्ये. तोपर्यंत आपण जाऊयात डीजे कडे एक सुरेख संगीत आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी.
4 षटकांचा केस संपन्न झाला. स्कोर कार्ड वर धावा संख्या 43 धावा आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 5 व पाटी पॉपलचं षटक घेऊन येईल. सज्ज होईल गोलंदाज नरेश. 43 रन्स ऑन स्कोर बोर्ड. स्ट्राइक एंडला पहिलाच बॉल फेस करेल या संपूर्ण इनिंग म्हणजे अजित फर्डे. पाटी पॉपलचं षटक तट्या सकाळच्या बाहेर 3 खेळाडू. एक षटक एक मोठं षटक करण्याचा इरादा असेल तो संदेश स्पोर्ट्स चेरवली संघाच्या या दोन्ही फलंदाजांचा. लोवर फुल टॉस ऑन साइडला. जितकी जास्त वेग त्या दुप्पट वेगानं बॉलला फेकून दिलाय. सीमारेषेच्या बाहेर षटकार. Ravi in the mix. DJ Ravi in the mix. थँक यू. लोवर फुल टॉस ऑन साइडला स्टिअर केलाय. हाईट आहे या खेळाडूकडे. हाईटचा लाभ सातत्यानं बॅटिंग करताना उठवत असतो. षटकार पाहायला मिळतो. स्कोर कार्ड वर धावा संख्या 49 रन्स टोटल वर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली धावगती आता पण राखली जाते. नरेशचं स्वागत. पहिल्याच बॉलवर एक षटकार. ओव्हर द विकेट ने सेकंड बॉल. स्लोवर वन बॉल होता. लाईन थोडीशी चुकीची. येस इट इज अ वाईट, परंतु हा बॉल पूर्णपणे बीट करून गेलाय अजित फर्डे यांना. एक वाईट बॉल एक्स्ट्रा रेट मिळते. गतीमध्ये परिवर्तन. पहिला बॉल वेग होता त्यावर एक षटकार. त्यानंतर एक गतीमध्ये परिवर्तन. एक वाईट बॉल पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन टोटल मध्ये ऍड केला जाईल. स्कोर कार्ड धावा संख्या 50 रन्स. स्लोवर वन बॉल. थोडस संघर्ष करता स्लोवर वन बॉल साठी अजित सर, कारण पहिला बॉल एक षटकार त्यानंतर उर्वरित 2 चेंडू थोडेसे गतीमध्ये परिवर्तन त्यावर थोडेसे बीट झालेत. नेहरूली संघ खूप चांगली कामगिरी ते करतोय. प्रत्येक खेळाडूची स्ट्रेंथ आणि विकनेस या ठिकाणी रीड करून आलेत आणि तशाच प्रकारे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्ड व धावा संख्या 50 धावा. 50 ऑन स्कोर बोर्ड. यश उद्ध्वस्त. बिग विकेट. फलंदाज अजित फर्डे बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. एक सांगावंसं वाटतं देखील सर, पहिला बॉल वेगाने टाकला नरेशच्या गोलंदाजीचं विश्लेषण करेल. त्यानंतर उर्वरित 2 चेंडू आपण पाहिलं तर स्लोअर वन टाकले. स्लोअर वन दोन्ही चेंडू बीट झाले. त्यानंतर चौथ्या स्लोअर वन चेंडूसाठी सज्ज होते. अजित सरना वाटलं की या बॉलवर यावेळी बॉल स्लो येईल, परंतु त्याच वेळी वेगाने बॉल टाकला. जबरदस्त गोलंदाजी, चाणाक्ष गोलंदाजी नरेश महालुंगेच्या माध्यमातून. नवीन फलंदाज बीके येत आहेत. 50 धावा फलकावर, परंतु महत्वपूर्ण जे 4 खंदे फलंदाज होते ज्यांच्यावर संपूर्णपणे जबाबदारी होती चेरवली संघाची, ते मात्र डगआउटच्या अस्त्राला प्रवीण रुपेश यसके आणि त्यासोबतच अजित फर्डे सर देखील पवेलियनच्या अस्त्राला गेलेत. लाऊड अपील, पंच सहमत नाहीयेत त्या ठिकाणी. बीट होत आहेत. गुड बॉलिंग, जबरदस्त. पहिल्याच बॉलवर एक 6 आला होता, परंतु त्यानंतर काही कमबॅक केलाय गोलंदाज नरेश महालुंगेनं. जबरदस्त कामगिरी. जय भवानी नेहरूली संघाच्या माध्यमातून सांघिक कामगिरी, आक्रमकता, संपूर्ण मैदानाच्या आतमध्ये अग्रेसिव्ह क्रिकेट पाहायला मिळत आहे. एज लागते. अजून एक बॉल इथे डॉटच्या स्वरूपात. व्हेरी गुड ओव्हर. पहिल्याच बॉलवर 6 आल्यानंतर कुठेतरी गोलंदाजाचं मनोबल खच्चीकरण होत असतं, परंतु या षटकामध्ये नरेशने दाखवून दिलंय की जरी मला पहिल्या बॉलवर 6 आला तरी माझ्या हातात देखील खूप चांगले बॉल आहेत आणि त्याचा यूज मी या ठिकाणी करेल. आणि ते करून दाखवत असताना खूप चांगला षटक आतापर्यंत हाताळतोय. गुड बॉलिंग, वेग वेग आणि वेग पूर्णपणे बीट केलाय. अजून एक डॉट बॉल.
षटक क्रमांक संपला होता 5 व 5 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 10च्या सरासरीने आतापर्यंत 50 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुम्ही फास्ट जरा घाई करायची आणि फास्ट खेळायचं. इथे उर्वरित डेथ ओव्हर 2 षटक आहेत, परंतु या डेथ ओव्हर मध्ये धावा जमवण्यासाठी जे फलंदाज ओळखले जातात ते चारही फलंदाज डगआउट मध्ये आहेत. रुपेश, प्रवीण, SK आणि अजित. आणि आता मात्र जबाबदारी या ठिकाणी विकास फरडेवर येऊन ठेपली आहे. संघनायक येतात स्वतः दिनेश. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 6 व घेऊन बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आणि त्या षटकामध्ये खूप सुपर कामगिरी पाहायला मिळाली. मॅग्निफिसंट ओव्हर नरेशच्या माध्यमातून, ज्याने फक्त आणि फक्त 7 धावा त्या एका षटकामध्ये दिल्या. पहिल्या बॉलवर 6 धावा येऊन उर्वरित 5 बॉल डॉट आणि 1 व्हाईट बॉल, एकंदरीत 7 धावा आल्या. विकास फरडे स्ट्राइक एंड लाईट. बॉलिंग मार्कवर सज्ज होत आहेत. यावेळी दिनेश संघनायक आहेत स्वतः. अकुटप्प्याचा बॉल संधी निर्माण केली आहे. कॅच पर्यंत पोहोचू शकले नाहीत खेळाडू. दोन धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. 52 धावा. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, प्रॉपर टायमिंग करू शकले नाहीत. थोडस निराश असेल शेदुली संघाचा डगआउट. गुड बॉलिंग, फुललेनचा बॉल आणि इथे देखील मिस होत आहेत. संधी होती 2 ठिकाणी विकासला बाद करण्याची, परंतु यावेळी डायरेक्ट हिट करू शकले नाहीत यष्टांवर. परिणामी विकास या ठिकाणी सेफ आपल्या क्रीज मध्ये पोहोचतोय. एक सिंगल मिळतीये स्कोर कार्डवर. धावसंख्या पुढे सरकती या सिंगल बरोबर 53 धावा. $53 रन्स ऑन स्कोरबोर्ड. राउंड विकेट दिनेश. लेग ब्रेक बॉल, गतीमध्ये परिवर्तन. व्हेरी गुड बॉलिंग. एकंदरीत गोलंदाजीचा विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी आणि गोलंदाजांचा यूज देखील या संघाने खूप चांगला केला. 2 आक्रमक गोलंदाज, त्यांना मात्र सुरुवातीलाच गोलंदाजी दिली, अटॅक केलं, प्रेशर वाढवत ठेवलं ते चिरवली संघावर. हा बॉल अकुटप्प्याचा त्याला फेकून दिलाय. वाईडिश लॉंग ऑनच्या वरून बॅट्समन BKच्या पॅटमधला एक संघर्षमय षटकार. DJ Ravi in the mix. हा बॉल हाफ ट्रॅकर होता आणि त्यावर एक चांगला स्ट्रोक BKच्या बॅटमधनं. ज्या षटकाराची नितांत आवश्यकता होती चिरवली संघाला, तो षटकार पाहायला मिळाला. या सिक्सरच्या सहाय्याने स्कोर कार्ड पुढे सरकतोय. 59 धावा, 59 रन. एक महत्वपूर्ण आणि एक मोठं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. BKच्या पाठमधून 2 बॉलवर 10 धावा, एक शॉर्ट बट स्वीट इनिंग आपल्या संघासाठी तो साकारतोय. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ द 6th ओव्हर. शेवटचा चेंडू शिल्लक. स्कोर कार्ड धावा संख्या 63. हा एक चांगला बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटच्या बॉलवर मी तिथे एक सिंगल. स्कोर कार्ड धावा संख्या 64. एंड ऑफ द 6th ओव्हर. ऑन स्कोर बोर्ड 64 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. BK आणि विकास ही जोडी मैदानामध्ये खेळते. शेवटचे एक षटक शिल्लक असेल आणि आतापर्यंत चांगली कामगिरी जय भवानी नेरुली संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते.
अंकुश स्पोर्ट्स मासवणी आणि जय हनुमान शिरगाव दोन्ही संघाच्या संघनायकानं टॉस साठी यायचंय. अंकुश स्पोर्ट्स मासवणी आणि जय हनुमान शिरगाव विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकांना हे शेवटचं षटक, हे षटक समाप्त होण्याच्या आतमध्ये आपल्याला यावं लागेल टॉस साठी. शेवटचं षटक आणि बॉलिंग मार्कवर मनोज येतात षटक क्रमांक 7 व घेऊन. सिक्स्टी 64 धावा फलकावर बॉलिंग मार्कवर शेवटचे षटक मनोज सज्जू होईल. डावखुरा त्याचा हा गोलंदाज, स्ट्राईक एंडला बॅट्समन बीके. एक चांगलं षटक शिरोली संघासाठी अपेक्षित असेल. साइड आर्म गोलंदाजी, सुरेख बॉल होता परंतु बॉल टप्पमध्ये थोडासा स्पिन झाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करू शकले नाहीत. फेकी होते, धावाची संधी आणि इथे मात्र बीकेने कॉल दिला. स्वतः आले अर्ध्या पिचवर. बिग विकेट. बीके बॅक टू द पॅव्हिलियन. DJ 66 धावा. तिसऱ्या धावेसाठी मात्र इथे आपली विकेट गमावतात. सूरज फरडे येतात. दरम्यान सन्मान्य अनिलजी दांडकर ग्रामसेवक आपण व्यासपीठावर यायचं आपल्याला विनंती आहे आयोजकांची की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचं. स्वागत आहे आपलं. खूप चांगली गोलंदाजी करतोय. शेवटच्या ओव्हरमध्ये मनोज हा बॉल स्टिअर केला होता परंतु डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक खेळाडू टॅक्टिक सज्ज केला. त्याच्या हातामध्ये बॉल जातोय. मी तिथे फक्त एकच धाव. स्कोर कार्डवर धाव फलक आपण पाहू शकाल आतापर्यंत 67 धावा, 67 रन ऑन टोटल. मनोज चांगला बॉल बीट होत आहेत. विकेट किपर परिणामी एक बाईच्या स्वरूपात पंच इशारा करतील. बॅकअप देखील आला नाहीये आणि दुसरी धाव मिळते. काय घडतंय? एकही धाव नव्हती. येस, बॅटकट असे पंच आमच्याकडे इशारा करतात. एकही धाव नव्हती. तिथे मात्र 2 धावा प्रदान केल्या. या 2 धावा संख्येबरोबर धावफलकावर धावा लागल्या जातात आतापर्यंत 69. पहा, एक धाव तुम्हाला चेसिंग करत असताना आठवेल आणि अशा चुका मॅच मधून तुम्हाला बाहेर घेऊन जातात. संधी आहे धावचीची. विकास फरडे माघारी परतोय. अजून एक धक्का लागतोय. स्कोर कार्डवर धावा संख्या 69 धावा. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती संपूर्ण नेहरूलीच्या सर्वच गोलंदाजांकडनं. अप्पा फरडे येत आहेत बॅटिंग साठी क्रमांक 8 वर. लोबो फुल टॉस सरळ येतोय. खेळाडूच्या हातामध्ये चुकी होत नाहीये. फलंदाज बाद. सूरज फरडे बॅक टू द पॅव्हिलियन. DJ Ravi in the mix. मयूर येत आहेत. एकामागे एक खेळाडू अद्यापर्यंत तब्बल 8 विकेट डगआउटला गेलेत चेरवली संघ. थोडस अडचणीत प्रेशर मध्ये टॉस आले. प्रथम बॅटिंग करत असताना
धावसंख्या धाफळकावर आतापर्यंत पाहण्यामध्ये 69 धावा. गुड बॉलिंग. शेवटचा बॉल देखील इथे येस धाव नाही घेऊ शकत तुम्ही. हा नियम तुमच्यापर्यंत यादी देखील मी पोहोचवलाय. इनिंग समाप्त होते. 69 धावा स्कोर कार्डवर पाहू शकता. 70 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय विजयासाठी. जय भवानी समोर. एक विकेट पकडली नक्कीच आणि टॉस साठी जय हनुमान शिरगाव संघाचा संघनायक. आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. या ठिकाणी अंकुश स्पोर्ट्स मासवणे संघाचा संघनायक उपस्थित झालाय. यानंतरचा होणारा सामना शिरगाव संघ आणि मासवणे संघाचा कर्णधार. या ठिकाणी टॉस होतोय. कर्णधार आणि मासवणे संघाचे कर्णधार राजेश मडके सर आणि तुषार सर. ओके टॉस होतोय. या ठिकाणी शिरगाव संघ टॉस विन होतोय. सर आपला निर्णय सांगायचा. बॅटिंग फर्स्ट करणार आहेत. नक्कीच स्पर्धेतील आव्हान टिकवायचं आहे. समोर मासवणे संघ आहे परंतु आपला संघ क्वालिफाय होण्यासाठी प्रयत्न करेल. नक्कीच आपलं नियोजन काय असेल सर? जास्तीत जास्त रन करून बोनसने जिंकायचा आमचा प्रयत्न असेल. नक्कीच बोनसने जिंकण्याचा प्रयत्न असेल. आपला संघ पडझड करतोय सर परंतु स्पर्धेतलं आपलं अस्तित्व टिकवायचंय. प्रतिष्ठेसाठी खेळताय. शिरगाव संघ समोर आहे. प्रथम आपल्याला क्षेत्ररक्षण करायचे. त्यांनी फलंदाजी स्वीकारली आहे. किती धावांपर्यंत रोखू शकता? शिरगाव संघ अतिशय मातब्बर संघ आहे. तरी कमीत कमी आम्ही 60 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतोय. ऑल द बेस्ट फॉर द गेम. वळूया कॉमेंट्री बॉक्स कडे. जगदीश तारमाळे सर. व्यासपीठावर एक सन्माननीय मूर्ती या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय अनिलजी दांडकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्कीच आपण आलात. आपण एसपीएल ची शोभा वाढवलीत. आदरणीय रामजी पाटोळे यांच्या शुभ हस्ते माईची उबदार शाल देऊन आपलं स्वागत केलं जात आहे. त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन सुद्धा स्वागत केलं जात आहे. अनिलजी दांडकर नक्कीच नेहरोली गावचं एक गोड व्यक्तिमत्व यांचं स्वागत. नक्कीच नेहरोलीची मॅच सुरू आहे. अनिलजी दांडकर सर यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. धन्यवाद. पुढे सामन्याकडे ओव्हर टू जगदीश तारमाळे सर. सत्तर धावांचं टार्गेट नेहरोली संघासमोर. संदेश स्पोर्ट्स चेरोली संघानं 69 धावा धाव फलकावर फटकावल्या. 70 धावांचं टार्गेट ठेवलंय ते नेहरोली संघासमोर. नव्या दमाचा नव्या जोशाचा संघ दिसतोय नेहरोली संघ. अतिशय सुरेख कामगिरी त्यांनी गोलंदाजीमध्ये केली. आता मात्र तीच चुणूक त्यांना फलंदाजीमध्ये दाखवायला लागेल. सलामीचे फलंदाज स्वतः कर्णधार दिनेश वाघेरे आणि दिनेश वाकरे आणि कल्पेश आगिवले. स्ट्राईक सांभाळतोय कल्पेश. नॉन स्ट्राईक दिनेश. पहिला गोलंदाज द चेरवली एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे सूरज फरडे गोलंदाजाच्या मार्कवर सज्ज आहे. 10 ते 15 पावलांचा रनअप या ठिकाणी चेरवली संघ. नक्कीच हा सामना महत्वपूर्ण असेल चेरवली संघासाठी. जर स्पर्धेतील आव्हान टिकवायचं असेल एक एक सामना महत्वाचा आहे. दोन्ही संघ विजयी संघ आहेत. हा सामना मात्र निर्णायक असेल दोन्ही संघासाठी. पहिला चेंडू सामन्याला सुरुवात. 70 धावांचं टार्गेट. ओ या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू जातोय सीमा रेषेच्या दिशेनं. काळू बाळू ढाबा या बॅनरला सलामी देतोय. चेंडू सीमा रेषे पार. चौकार. नक्कीच प्रोप्रायटर हेमंतजी लाटे साहेब नक्कीच स्पॉन्सर म्हणून आम्हाला लावलेले आहेत. धन्यवाद. पहिल्या चेंडूवर खातं उघडतंय नेहरोली संघाचा. 4 धावा मिळत आहेत. 70 धावांचं टार्गेट. सलामीची जोडी सुरेख कामगिरी करतोय कल्पेश. नक्कीच आम्हाला सर्व व्यासपीठाला एसपीएल ला ज्यांचं योगदान लाभलंय प्रांजल ॲक्वा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सूरज फरडे बॅट
अतिशय सुरेख चेंडू, कमबॅक करतोय सुरेख गोलंदाजी. आता मात्र कमबॅक करतोय सूरज फरडे. प्रांजल ॲक्वा चे मालक विशाल भोईर सर, नक्कीच यांचं सुद्धा योगदान लाभतंय. पाण्याची व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध करून दिलेत प्रत्येक स्तरावर. अनेक स्पॉन्सर्स, अनेक सहकार्याचे हात शेंद्रुण प्रीमियर लीगला लाभलेत. आदरणीय रामजी पाटोळे सर यांना उत्तम सहकार्य. हो, या ठिकाणी सिलिमोडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षण होत आहे, परंतु एक धाव काही रोखू शकत नाहीये. विनोद फर्डे सर त्या ठिकाणी तैनात आहेत. एक धावेने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होतीये 5 धावा. नक्कीच फलंदाजी ताकदीची, तेवढीच ताकदीची गोलंदाजी चेरवली संघासाठी. परंतु धाव फलकावर धावसंख्या, कामगिरीला साजेशा धावसंख्या उभारल्या नाहीयेत, परंतु दम आहे, जोश आहे गोलंदाजीमध्ये चेरवली संघाकडे. पुढचा चेंडू. हो, या ठिकाणी कर्णधार दिनेश त्रिफळाचीत होत आहेत. परिणाम नेहरूळी संघ पहिला गडी गमावतोय. नवीन फलंदाज येतोय नेहरूळी संघाचा प्रदीप. नक्की 70 धावांचं टार्गेट आहे आणि ते चेस करताना चांगली फटकेबाजी होणं गरजेचं आहे, फलंदाजी होणं गरजेचं आहे. चेरवली एक्सप्रेस सूरज फरडे मात्र कमबॅक करतोय आपल्या षटकामध्ये. 4 चेंडूंमध्ये 5 धावा, एक बहुमूल्य विकेट या ठिकाणी मिळवतोय सूरज. पुढील चेंडू पुन्हा एकदा सूरज. ओ, निर्धाव चेंडू, अतिशय सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकार मिळवल्यानंतर आता मात्र सूरज फरडे आपल्या गोलंदाजीमध्ये ते स्किल दाखवतोय. अचूक टप्पा, लाईन अँड लेंथ, गुड लेंथ वर चेंडू, अतिशय सुरेख. पुन्हा एकदा प्रदीप फलंदाजी ऑन स्ट्राइक सांभाळतोय. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, असफल प्रयत्न. परिणाम हे षटक संपतंय. पहिल्या षटकानंतर नेहरूळी संघाची धावसंख्या 5 धावा, एक गडी बाद, 5 धावा. सत्तर धावांचं टार्गेट आहे. दोन्ही संघासाठी हा सामना खूप इम्पॉर्टंट असेल, कारण क्वालिफाय व्हायचा असेल तर प्रत्येक सामना महत्वाचा आहे. नक्की चेहरवली संघ विजयी रथ सुरू आहे. हा सामना धरून 3 सामने बाकी आहेत. नक्कीच यानंतरचा त्यांचा सामना शिरगाव संघाशी होईल आणि शेवटचा सामना साबगाव संघाशी असेल. नक्कीच दोन्ही जे पुढले सामने आहेत ते काटिकी टक्कर असेल, परंतु जर क्वालिफाय व्हायचा असेल तर दोन्ही संघांना, नेहरूळी संघाला सुद्धा आणि चेरवली संघाला सुद्धा हा सामना खूप इम्पॉर्टंट असेल. 70 धावांचं टार्गेट आहे. दुसरं षटक घेऊन येतोय द एक्सपिरियन्स बॉलर एस.के. आरत सर. दुसरं षटक, पहिला चेंडू, सामना करतोय कल्पेश. हो, या अजीब गुरुब या ठिकाणी बॅटचा चेंडूला स्पर्श होतोय. परिणाम पंचांचा इशारा होतोय चौकार. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो साऱ्यांचा. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. 4 धावा मिळत आहेत. नेहरूळी संघाच्या खात्यात ऍड होत आहेत. धावसंख्या 9 होती आहे. हे दुसरं षटक सुरू आहे. पहिल्या चेंडूवर सुरेख चौकार बघायला मिळाला. नक्कीच लेग साईडच्या दिशेने कटवण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची टॉप एज घेऊन थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातोय. पुन्हा एकदा हो, या ठिकाणी लेग साईडच्या दिशेने, फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. विकास फरडे पाठलाग करतायत. असफल प्रयत्न, चेंडू सीमारेषे पार. एस.पी.एल. चौकार. शेंदुरून गावानं चषक ठेवलाय एस.पी.एल. नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय एस.पी.एल. नावाचा. शेंद्रुण गावानं चषक ठेवला एस.पी.एल. नावाचा. नक्कीच एस.पी.एल.
क्रिकेटचा हा महारण संग्राम छत्रपती शिवाजी महाराज मैदान साखरपाडा. अध्यक्ष आदरणीय रामजी पाटोळे, उपाध्यक्ष आदरणीय जितू पाटोळे, सचिव वैभवजी पाटोळे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या अथक प्रयत्नांनी व्यवस्थापनानं सजलेली बहारदार स्पर्धा शेंद्रुण प्रीमियर लीग 2020 क्रिकेटचा महाराणा संग्राम रंगतोय. सामना नेहरोली वर्सेस चेरवली संघ. धावसंख्या नेहरोली संघाची 13 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा SK आराज सर. बॅकफुटर जाऊन पॉइंटच्या दिशेने कटवण्याचा प्रयत्न, परंतु असफल प्रयत्न. निर्धाव चेंडू. नक्की 70 धावांची आवश्यकता आहे. दुसरं षटक सुरू आहे. धावसंख्या ऑन बोर्ड 13 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. धन्यवाद. अतिशय सुरेख फटका. अमूल डेहरी शेंद्रुन, पंढरी शेठ दांडकर यांच्याकडनं नेहरुली संघ जर विजयी झाला तर 1000 रुपयाचं बक्षीस आहे अमूल डेहरी शेंद्रुन यांच्याकडनं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कल्पेश. आता मात्र कमबॅक करतात SK सर. लोवर चेंडू राहिला. खेळपट्टीवर पडल्यानंतर पाऊस होऊ शकला नाहीये. धावसंख्या स्थिरावलेली आहे 17 धावा. हे दुसरं षटक सुरू आहे. या षटकामध्ये तब्बल 3 चौकार बघायला मिळाले नेहरुली संघाकडनं. धावसंख्या 17. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न फसलाय. एक मोठा धक्का बसतोय कल्पेशच्या रूपाने नेहरुली संघाला. 2 गडी बाद. 17 धावा. नेहरुली संघ अडचणीत आहे. एक धुवाधार फलंदाज माघारी परतलाय. कल्पेश आगिवले आधारस्तंभ फलंदाज बॅक टू द पिवलियन. नक्कीच गोलंदाजी अतिशय सुरेख होते चेरवली संघाकडनं. 70 धावांचं टार्गेट समोर आहे नेहरुली संघाच्या, परंतु 2 बहुमूल्य विकेट गमावतोय नेहरुली संघ. धावसंख्या स्थिरावलेली आहे 17 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तिसरं षटक घेऊन येतोय चेरवली संघाचा नवीन गोलंदाज. 30 चेंडूंमध्ये 53 धावांची आवश्यकता. मला वाटतंय गोलंदाज येतोय रुपेश फरडे. रुपेश फरडे मला नक्कीच रुपेश फरडे तिसरं षटक घेऊन येतोय चेरवली संघासाठी. 30 चेंडू 53 धावा. साडे 10च्या सरासरीनं धावसंख्या उभारायची आहे उर्वरित षटकांमध्ये. नक्कीच 30 चेंडू 53 धावांची आवश्यकता आहे नेहरुली संघाला. अजूनही अजित दांडकर, नरेश ठाकरे सारखे मातब्बर फलंदाज पॅवलेन मध्ये विसावा घेत आहेत. नेहरुली संघ या वर्षी अतिशय उत्कृष्ट फॉर्म मध्ये दिसतोय. स्ट्राइक सांभाळतोय प्रदीप, नॉन स्ट्राइक एंड सांभाळतोय फलंदाज स्वप्नील. पहिला चेंडू या षटकातील फुलटॉस चेंडू आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. प्रवीण फरडे कोणती चूक करत नाहीयेत. परिणाम प्रदीप माघारी परततायत. मोठा धक्का नेहरुली संघाला.
आता ज्या फलंदाजाचं खऱ्या अर्थानं सर्व प्रेक्षक वाट बघत होतो, फलंदाज मैदानात दाखल होतोय. अजित दांडकर, एक आशेचा किरण नेहरुली संघासाठी. मागील जर सामना बघितला असेल तर आठवण करून देतोय की या फलंदाजाने एक वादळी खेळी केली होती. अतिशय उत्कृष्ट फटकेबाजी बघायला मिळाली होती अजित दांडकर या फलंदाजाच्या बॅट मधनं. नक्कीच तीच अपेक्षा असेल या सामन्यामध्ये. नेहरुली संघाला पहिल्याच चेंडूवर विकेट गमावली. प्रदीप माघारी परतला. नवीन फलंदाज अजित दांडकर नॉन स्ट्राइक एंडवर. पुढचा चेंडू. हो, या ठिकाणी सिलिमिडॉनला SK आरज तैनात आहेत. नक्कीच एकच धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या वाढतीये. 18 धावा होत आहेत. तिसरं षटक सुरू आहे. 70 धावांचं टार्गेट समोर आहे. आता मात्र स्ट्राइक सांभाळतोय अजित दांडकर. नक्कीच यष्टीरक्षक अजित फरडे आणि बॅट्समन अजित दांडकर. मातब्बर अशी नावं या सामन्यामध्ये बघायला मिळत आहेत. रुपेश फरडे पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कवर सज्ज असेल. पुढचा चेंडू. ओ, या ठिकाणी स्ट्रेटच्या दिशेने चेंडू येतोय. कोणतीही धाव नाहीये. निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी चेरवली संघाकडनं. पुन्हा एकदा अजित स्ट्राइक सांभाळतोय. रुपेश गोलंदाजी करतोय. एक मोठा ब्लास्ट लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जातोय. सीमा रेषे पार. काळू बाळू ढाबा या बॅनरवर चेंडू आढळतोय. चौकार. आई तुझा गुलाल उडतय डोंगराला, या हिरवे हिरवे डोंगराला आईचा देऊळ काय सजला. चौकारानं धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होते 22 धावा. नक्कीच नेहरुली संघ अशाच प्रकारच्या फटक्यांची आवश्यकता असेल. एक वादळी खेळी करावी लागेल या ठिकाणी. अजित दांडकर नक्कीच आधारस्तंभ फलंदाज नेहरुली संघाचा. रुपेश फरडे आता मात्र गोलंदाजीमध्ये कौशल्य दाखवावं लागेल. ओ, या ठिकाणी चेंडू जातोय. व्हाट अ कमिटमेंट, व्हाट अ एफर्ट, व्हाट अ कैच. ये कैच नहीं, मैच हो सकती है. सुरेख झेल सूरज फरडे यांच्याकडनं. असं म्हणतात अति घाई संकटात नाही. मागच्या चेंडूवर चौकार आला होता. नक्कीच टायमिंग मिस झालं या ठिकाणी अजित दांडकर या फलंदाजाचा. परिणाम एक सुरेख झेल टिपण्यात यश मिळतंय चेरवली संघाला. याचं सर्व क्रेडिट जात आहे सूरज फरडे या क्षेत्ररक्षकाला. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी रुपेश फरडे यांच्याकडनं. नक्कीच आमचे नारायण पाटोळे मामा या ठिकाणी उत्कृष्ट सहकार्य. SPL साठी त्यांचं योगदान लाभतंय. नवीन फलंदाज मैदानात येतोय. द हार्ड हिटर बॅट्समन नरेश ठाकरे नॉन स्ट्राइक गेट सांभाळतोय. फलंदाज स्ट्राइक सांभाळतोय स्वप्नील. पुन्हा एकदा स्वतःच्या गोलंदाजीवर झेल टिपतोय रुपेश फरडे. सुरेख गोलंदाजी. ओव्हर हॅट्रिक करतो. ओव्हर हॅट्रिक होतीये. सुरेख गोलंदाजी. चोवीस चेंडू 48 धावांची आवश्यकता. 12 धावांची सरासरी. मॅच कठीण नाहीये. फक्त खेळपट्टीवर टिकून राहणं गरजेचं. फलंदाजी नरेश ठाकरे मध्ये ती क्षमता आहे. स्वतःच्या
फलंदाजीवर विश्वास ठेवावा लागेल, कारण फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी मोडेल किंवा तुटेल याची भीती नसते, कारण त्याला फांदीवर विश्वास नसून स्वतःच्या पंखांवर विश्वास असतोय. तो विश्वास नरेश ठाकरे आणि नवीन फलंदाज रोहित या फलंदाजाला दाखवावा लागेल. संघ अडचणीत आहे, परंतु ना कद बडा ना पद बडा, जो मुश्किल बडा वही सबसे बडा. स्वतःच्या कामगिरीवर विश्वास ठेवावा लागेल नेरुळी संघाच्या फलंदाजांना. नवीन गोलंदाज येतोय विकी. जर असनोली प्रीमियर लीग ज्यानं बघितलं असेल, एका षटकामध्ये 4 धावांची आवश्यकता असताना हा गोलंदाज ज्यानं सामना फिरवला होता चेरवलीच्या बाजूनं, तो गोलंदाज विकी आज मात्र चेरवली संघासाठी आधारस्तंभ ठरतोय. विकी पहिला चेंडू या षटकातील. ओ बॅटची टॉप एज घेऊन क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय रुपेश. सुरेख झेल, सुरेख झेल. अतिशय अडचणीत नेहरुली संघ. कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात. तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी, सुरेख झेल, सुंदर क्षेत्ररक्षण, लाजवाब कॅप्टन्सी अजित फरडे यांच्याकडनं. नक्कीच गोलंदाजी कोणत्या गोलंदाजाला केव्हा द्यायची याचं कौशल्य अजित फरडे यांना सुरेख माहिती आहे. उत्कृष्ट कॅप्टन्सी बघायला मिळते. तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी एस.के. सर असतील, रुपेश फरडे असतील, सूरज फरडे असतील, अतिशय सुरेख क्रिकेट बघायला मिळतंय चेरवली संघाकडनं. ओ ही विकेट खूप इम्पॉर्टंट होती. झेल सुटतोय यष्टीरक्षक अजित फरडे यांच्याकडनं. या ठिकाणी फिरकी गोलंदाज विकी सुरेख गोलंदाजी करतोय चेरवली संघासाठी. धावसंख्या स्थिरावलेली आहे 22 धावा. नरेश ठाकरे एक शेवटचा आशेचा किरण असेल. हो पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय विकी. किती एस.के. सर कान मंत्र देतात आपल्या गोलंदाजाला. सुरेख गोलंदाजी होते या ठिकाणी चेरवली संघाकडनं. आता मात्र मोठा ब्लास्ट. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये. चेंडू सलामी देतोय चौकाराला. 55 इशारा, 4 धावा. धन्यवाद. 21 चेंडूंमध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. नरेश ठाकरे. एक मोठा ब्लास्ट. क्षेत्ररक्षक रुपेश फरडे चेंडू खाली आहे. परिणाम झेल. उत्कृष्ट झेल. लाजवाब बॉलिंग बाय विकी. देवा देवा देवा. एकावर एक गडी बाद होत आहेत.
धावसंख्या झालेली आहे 26 धावा. आठ विकेट गेलेल्या आहेत. 2 विकेटची आवश्यकता आहे. 18 चेंडू 44 धावांची आवश्यकता. बोनस गुण जर मिळवायचा असेल तर 27 चा डिफरन्स आवश्यक आहे. 27 धावांचा फरक आवश्यक असेल. आव्हान अवघड नाहीये, परंतु खेळपट्टीवर पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. सावकार षटकारांची आवश्यकता असेल. आता मात्र नेहरुले संघाला सूरज गोलंदाज. ऑफसाईडच्या दिशेनं पंच केलेला चेंडू नक्कीच नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातो. एकच धाव मिळते नेहरुली संघाला. धावसंख्या वाढते. धावसंख्या होतीये 27 धावा. 17 चेंडू 43 धावा. मॅच नक्कीच या ठिकाणी चेरोली संघ आघाडीवर आहे या मॅच मध्ये, कारण 8 विकेट गमावल्यात नेहरोली संघानं. पुन्हा एक बार पंचांचा इशारा येतो. वाईट चेंडू एक्स्ट्राज मध्ये भर पडते. धावसंख्या 28 धावा. की सुरेख गोलंदाजी, अतिशय सुरेख उत्कृष्ट गोलंदाजी बघायला मिळाली चेरोली संघाकडनं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु सुरेख गोलंदाजी, चांगलं कौशल्य गोलंदाजीमध्ये बघायला मिळतं. तर गोल्डन आर्म गोलंदाज सूरज फर्डे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाज मनोज. पुन्हा एकदा कार्बन कॉपी चेंडू दिसतोय. निर्धाव चेंडू. नक्कीच ज्या वेळेस तुम्ही कोणताही सामना खेळत असता, ज्या स्टाईलनं सुरुवात केली होती नेहरुली संघानं, अग्रेसिव्ह एकदम सुरेख पद्धतीनं गोलंदाजी केली होती. फलंदाजी मध्ये मात्र ती चमक दाखवू शकला नाही नेहरुली संघ. वाईड चेंडू. नक्कीच गोलंदाजी सुरेख केली होती. क्षेत्ररक्षण सुरेख. दिनेश कर्णधार उत्कृष्ट प्रात्यक्षिक दाखवलं होतं पहिल्या इनिंग मध्ये, पण ते सातत्य फलंदाजीमध्ये दाखवू शकले नाहीयेत. नक्कीच चेरोली संघ सुरेख कामगिरी करतोय या सामन्यामध्ये. आता मात्र पुन्हा एकदा वाईड चेंडू बघायला मिळतोय. सूरज फर्डे काहीशी लाईन अँड लेंथ भरकटतात या ठिकाणी. धावसंख्या होती 30. आजचं सामर्थ्य उद्याचा संघर्ष नक्की निर्माण करतोय. या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू येतोय. प्रवीण फर्डे प्रयत्न करतायत. असफल प्रयत्न. कमिटमेंट सुंदर होती. एफर्ट्स चांगले होते, परंतु एक धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या वाढतीये. धावसंख्या 31 धावा. संघ अडचणीत आहे. नक्कीच बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न असेल या ठिकाणी चेरोली संघाचा. हो, या ठिकाणी सर्कल मध्ये एक कठीण झेल होता. 2 धाव मिळत आहेत नेहरुली संघाला. धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होतीये 33 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सूरज. हो, निर्धाव चेंडू. धावसंख्या 5 षटकानंतर 33 धावा. जर 10 धावा डिफेंड केल्या चेरोली संघानं 12 चेंडूंमध्ये, तर बोनस गुण मिळू शकतो. आणि जर 10 धावा काढल्या तर बोनस मिळणार नाही. 12 चेंडू
12 चेंडू 37 धावांची आवश्यकता. पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असेल. 27 धावांच्या डिफरन्सने जर चेरोली संघ जिंकला तर मात्र बोनस मिळेल. 12 चेंडू मध्ये 37 धावांची आवश्यकता. सामना अजूनही संपला नाहीये, काहीही होऊ शकतं, क्रिकेट आहे. मनोज आणि गौरवची जोडी, मोठे फटके खेळावे लागतील, परंतु अनुभवी गोलंदाज चेंडू हातामध्ये घेऊन एस.के. सर चेरोली संघासाठी. विकेट जर मिळवल्या तर मात्र बोनस गुण मिळू शकतो. पुढचा चेंडू, पहिला चेंडू या षटकातील. ओ, पहिल्या चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त. एस.के. आरस सर एक हिट विकेट मिळते. हिट विकेट, सॉरी, बॅट्समन चूक करतोय आणि माघारी परततोय. या ठिकाणी एका विकेटची आवश्यकता आहे चेरोली संघाला जिंकण्यासाठी. शेवटचा फलंदाज मैदानात येतोय. घाई करायचे फलंदाज कृपया. मनोज, एका विकेटची आवश्यकता आहे. 11 चेंडू 37 धावा जिंकण्यासाठी नेरोली संघाला. की बोनस गुण मिळवायचा असेल तर 10 धावा रोखाव्या लागतील आणि 1 विकेट मिळवावी लागेल ती चेरोली संघाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा एस.के. सर. डिफेन्स बघायला मिळाला. एकच धाव मिळते चेंडूवर. धाव संख्या 34. विकेट खूप इम्पॉर्टंट असेल चेरोली संघाला. कीच नेहरुली संघाचा प्रयत्न असेल बोनस न मिळून देण्याचा. ब्लॅक होलचा मारा, यॉर्कर चेंडू. त्याकडे रुपेश फरडे कोणतीही चूक करत नाहीयेत. एकच धाव मिळतीये. चेंडूवर धावसंख्या वाढतीये. धावसंख्या 35 धावा. आता मात्र 8 धावा रोखाव्या लागतील जर बोनस मिळवायचा असेल तर. एका विकेटची गरज आहे चेरोली संघाला. धावसंख्या 38, सॉरी 35 धावा धावफलकावर आहेत. फुलटॉस चेंडू. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. सुरेख फटका, चौकार. धन्यवाद. नक्कीच अतिशय शांतपणे जर खेळ केला असता नेहरुली संघानं, जर चित्र वेगळं असतं, विकेट्स हातामध्ये जर असत्या तर मात्र संघ फ्रंट फुटवर असता, परंतु आता मात्र बॅक फुटवर आहे. जर बोनस गुण मिळवायचा असेल तर विकेट महत्वाचे असेल. 4 धावा डिफेंड कराव्या लागतील चेरोली संघाला. या ठिकाणी ऑफसाईडला ग्लान्स केलेला चेंडू, नक्कीच निर्धाव चेंडू. एस.के. आरस सर कौशल्य दाखवतायत. नक्कीच संघाला जो बोनस गुण आवश्यक आहे तो मिळवण्यासाठी विकेट मिळवण्याचा प्रयत्न असेल. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मनोज सुरेख डोक्यानं खेळ करतोय. नक्की त्यांना माहिती आहे की डिफेंड करूनच आपण प्रतिकार करू शकतो. या ठिकाणी प्रयत्न होता आप्पा फरडे यांचा.
परंतु चेंडू पोहोचू शकला नाहीये त्यांच्यापर्यंत, परंतु एक धाव मिळतीये. 6 चेंडूंमध्ये जर बोनस गुण मिळवायचा असेल तर 3 धावा वाचवाव्या लागतील चेरोली संघाला. धावसंख्या आहे 40 धावा. सहा चेंडूंमध्ये तब्बल 30 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं षटक घेऊन येत आहेत विनोद फरडे सर. पहिला चेंडू निर्धाव, सुरेख गोलंदाजी. कीच 3 धावा रोखाव्या लागतील चेरोली संघाला. शेवटची विकेट शिल्लक आहे. विनोद फरडे सर अनुभवी गोलंदाज आहेत. एक क्रिकेटचा दांडगा अनुभव. मोठा फटका, या ठिकाणी बोनस गुण मिळवतोय चेरोली संघ. ऑल आउट नेहरुली संघ विजयी. चेरोली संघ विजयी संपादन करतोय. कॉंग्रॅच्युलेशन, तेवढंच कौतुक नेहरुली संघाचं. येती हे दूर दूरून घेती सहभाग याच चषकान. शिवरायान करीती वंदन मग सारे खेळती जिद्दीन. संग येती हे दूर दूरून घेती सहभाग याच चषकान. शिवरायान करीती वंदन मग सारे खेळती जिद्दीन. परंपरा चेरोली संघ विजयी झालेला आहे. नक्कीच सुरेख खेळ चेरोली संघाकडनं बघायला. या सामन्याचा मानकरी ठरतायत वैयक्तिक 17 धावा आणि 2 विकेट ज्यांना कमावल्या ते SK आरत सर. पुन्हा एकदा सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातोय. आपण व्यासपीठावर यायचंय SK सर.